वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण RRB क्लर्क 2024ला विचारला टेबल या बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ कपकेक्स सोल्ड बाय सी. आता सीनं कपकेक्स किती सोल्ड केले आहेत? 50 आहेत. त्याचं पर्सेंटेज विचारले आपल्याला. द नंबर ऑफ कुकीज सोल्ड बाय बीनं कुकीज सोल्ड किती केल्या आहेत? 40. पर्सेंटेज काढायचे म्हणून इंटू 100. सॉल्व करा. हा शून्य कटला, 4 कट होते बघा. 4 दुनी 8 उरले 2 झाले 20. 4 पंचे 20. 25 गुणिले 5 म्हणजे 25 5 125 म्हणजे किती आलं? 125%. ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए द नंबर ऑफ कॅन्डीज सोल्ड बाय डीचं दिलं नाही पण त्याचं इन्फॉर्मेशन दिलेली असते. नंबर ऑफ कॅन्डीज सोल्ड बाय डी इज 30 मोर दॅन दॅट ऑफ एनं जेवढ्या कॅन्डीज सोल्ड केल्या त्याच्यापेक्षा 30 जास्त आहेत. मग एनं किती कॅन्डीज सोल्ड केल्या होत्या? 48. त्याच्यापेक्षा 30 जास्त आहेत. म्हणजे डी मध्ये ज्या कॅन्डीज असणार आहेत ती असणार आहेत 78. देन फाइंड द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ कॅन्डीज सोल्ड बाय डी मध्ये किती आहेत कॅन्डीज? 78. त्याचा डिफरन्स विचारला आहे सी सोबत. सी मध्ये कॅन्डीज किती आहेत बघा? 78च आहेत. मग दोघांचा डिफरन्स किती येईल? 78 मधून 78 गेलं 0 म्हणून आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द रेशो ऑफ नंबर ऑफ कॅन्डीज सोल्ड बाय ए अँड सी टुगेदर. कुणाचं? नंबर ऑफ कॅन्डीज कुठल्या विचारत बघा, ए आणि सीच्या. मग ए मध्ये कॅन्डीज किती आहेत? 48. सी मध्ये किती आहेत? 78. 8 आणि 8 16, हातचाला 1, 8 आणि 4 12, 126. ह्याचा रेशो विचारला तुम्हाला टू द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ कुकीज सोल्ड बाय बी आणि ए. बी आणि ए मध्ये जे कुकीज आहेत त्यांचा डिफरन्स घ्यायचा आहे. मग 82 आणि 40 ह्या दोघांचा डिफरन्स किती आला बघा. 2तून 0 गेले 2, 8तून 4 गेले 4, हे 42. तर ह्यांचा रेशो विचारला आपल्याला. आपण 2 कॅन्सल करू किंवा 6 भाग जाते डायरेक्ट. 6 2 12, 6 1 6, 6 7 42. पुन्हा 7 कॅन्सल होते अजून. 7 1 7, 7 3 21 म्हणून रेशो आला 3:1. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टोटल नंबर ऑफ कपकेक्स सोल्ड बाय ऑल द 3 पर्सन. कपकेक्स तिन्हीचे ABC चे घ्यायचे किती आहे बघा, बेरीज करा. 0 आणि 6 6, 6 आणि 5 11, हातचाला 1, 6 आणि 5 11, 11 आणि 7 18, 181 आले. इज हाऊ मेनी मोर ऑर लेस दॅन टोटल नंबर ऑफ कॅन्डीज सोल्ड बाय देम. म्हणजे सगळे कॅन्डीज किती सोल्ड करतात बघा. 8 आणि 8 16 आणि 1 17ला 7चा हातचाला 1, 10 आणि 4 14, 14 आणि 6 20 आणि 21 217. ते कितीनं जास्त किंवा कमी आहे म्हणले, म्हणजे दोघांचा डिफरन्स विचारला. तर 217 मधून 181 मायनस करा. 7तून 1 गेला 6 उरला. 11 मधून 8 गेले 3 उरले म्हणून आन्सर असेल 36. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द नंबर ऑफ चॉकलेट सोल्ड बाय सी अँड नंबर ऑफ कॅन्डीज सोल्ड बाय ए. चॉकलेट दिलं नाही पण त्याचं काही ना काही दिलेलं असणार आहे आपल्याला. आणि कॅन्डीज सोल्ड बाय ए मध्ये कॅन्डीज किती आहेत बघा. ए मध्ये कॅन्डीज आहेत 48. ह्यांचा रेशो दिला आहे तुम्हाला 11:8. ए मध्ये कॅन्डीज आपल्याकडे 8 आहेत आणि क्वेश्चनमध्ये 48 सांगितल्यात. जर हे 8 म्हणजे 48 असेल तर 1 म्हणजे 6. जर 1 म्हणजे 6 असेल तर 11ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 11×66. ही कशाची व्हॅल्यू आली तर सी मधल्या चॉकलेट्स आल्या. सी मधल्या चॉकलेटची व्हॅल्यू आली 66. पुढे काय विचारलंय, फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ चॉकलेट सोल्ड बाय सी. जे आपण काढलं आता किती आलं 66. ॲव्हरेज विचारलंय अँड द नंबर ऑफ कपकेक्स सोल्ड बाय बी मध्ये किती आहेत बघा 56. ॲव्हरेज कसं काढतो? टोटल सम भागिले टोटल नंबर. दोघांची सम भागिले 2, ॲव्हरेज येऊन जाईल. 6 आणि 6 12, हातचाला 1, 6 आणि 6 12, 122 भागिले 2 किती? 2 12, 2 म्हणून यांचं जे ॲव्हरेज आलेलं आहे किती आलेलं आहे 61. धन्यवाद.